आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठ्यावरती सर्वाधिक फटका बसताना पाहायला मिळतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा हीच मोठी समस्या निर्माण झालेली आहे। आणि आताही आपण पाहतो की भारतामध्ये सुद्धा LPG गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे। खास करून LPG गॅस कमर्शियल वापरासाठी जे वापरलं जातं ते जवळपास मिळायचं काही दिवसापूर्वी बंद झालेलं होतं आणि घरगुती गॅस कशा पद्धतीने सेवा पूर्वरित ठेवता येईल याकडे लक्ष देण्यात आलेलं आहे। मात्र आता CNGच्या पुरवठ्यावरती सुद्धा परिणाम जाणवताना पाहायला मिळतोय। मागील 2-3 दिवसापासून मुंबईतले बहुतांश CNGचे जे काही पंप आहेत तिथे कमी दाबानं गॅस येते आणि त्यामुळे बऱ्याचदा पेट्रोल गॅस बंद ठेवण्याची सूचना सुद्धा पेट्रोल पंपच्या प्रशासनाकडून देण्यात आलेली आहेत। सध्या आपण पाहतो की दादरमधल्या एका CNG पंपावरती आहोत आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार मागील 2 ते 3 दिवसापासून CNGचा प्रेशर हा कमी जाणवतो आणि वेळप्रसंगी हा CNG पंप पूर्णपणे बंद ठेवावा सुद्धा लागतोय। मात्र महानगर गॅसकडून याबाबत स्पष्टता करण्यात आलेली आहे। कुठल्याही पद्धतीचा CNGचा तुटवडा अद्याप तरी निर्माण झालेला नाहीये, पूर्णपणे सेवा सुरळीत आहेत असं देखील बोललं जात आहे। मात्र पंपावरची जर प्रत्यक्षात परिस्थिती जाणून घ्यायची झाली तर बऱ्याच ठिकाणी CNGचा पुरवठा हा कमी दाबानं होतोय असं देखील बोललं जातंय। काल दिवसभरामध्ये 15 ते 16 पंपावरती अशा पद्धतीच्या समस्या निर्माण झालेल्या होत्या। मात्र महानगर गॅसकडनं त्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं। काही तांत्रिक कारणामुळे हा गॅसचा जो काही प्रेशर आहे ते कमी झालेलं होतं, मात्र ती सुद्धा समस्या सोडवण्यात आलेली आहे आणि CNG गॅसचा पुरवठा हा पूर्णपणे सुरळीत होतोय असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे सध्या LPG गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तर दुसरीकडे आता CNG वरती सुद्धा ती समस्या हळूहळू जाणवताना पाहायला मिळते। त्यामुळे ही सगळी समस्या हॉटेल रेस्टॉरंटवरच्या सगळ्या मालकांना बसतेच आहे, मात्र आता वाहन चालकांना सुद्धा त्याची झळ ही बसताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन रोहन सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।